नमस्कार. भूताची टेकडी अशीच एक भयकथा मी घेऊन आलेली आहे. किती वर्षे लोटली माहीत नाही. जणू काही योगी लोटले आहेत असं वाटत आहे. आसपासच्या टेकड्यांकडे पाहिलं म्हणजे मला त्याचा हेवा वाटतो. माझ्यासमोर समुद्र आहे, बाकी तिन्ही बाजूला लहान मोठे अनेक टेकड्या आहेत. हे सर्व टेकड्या हिरव्यागार आहेत. कुठे उतारावर पायऱ्या पायऱ्या मुद्दाम निर्माण करून त्यावर निरनिराळ्या प्रकारची शेती केलेली आहे. वरी, नांगरी, भात अशी निरनिराळी पिके त्यावर दरवर्षी घेतली जातात. या डाव्या बाजूच्या टेकडीवर हापूस कलमाची झाडे लावलेली आहेत. त्याची शान काय विचारावी. इतर सर्व टेकड्यांकडे तो गर्वाने व तुच्छतेने पाहत असतो. सर्व वर्षभर त्याची मिसाज असते. कधी पालवीमुळे तो कधी हिरवा दिसतो असतो, कधी आलेल्या मोहरामुळे तो मोहरलेला दिसतो. मोहरांचा सुवास टेकडीवरून वाऱ्याबरोबर सर्वत्र दरवळत असतो. मग त्यातून बाहेर येणाऱ्या कैऱ्या, आंबे तयार व्हायला लागल्यावर पोपट आणि इतर अनेक पक्षी पिके आंब्याच्या शोधात येतात. त्याचा किलबिलाट चाललेला असतो. आंबे तयार व्हायला लागते की वानरांची टोळी ही हमखास येणे. खाणे कमी, नासधूस फार. त्यांचा असा खाके असतो. बाग मोठी असल्यामुळे राखणीसाठी कायमचे 4 गडी हंगामात ठेवलेले असतात. नंतर आंबे काढण्यासाठी गड्यांची लगबग सुरू होते. त्या टेकडीवर एक वळणावळणांचा रस्ता वरवरपासून पायथ्यापर्यंत आलेला आहे. काढलेल्या आंब्यांची टेम्पोमधून वाहतूक त्या रस्त्याने केली जाते. 2 महिने आंबे संपेपर्यंत त्या टेकडीवर वानर, निरनिराळ्या प्रकारचे पक्षी, मोटारी गाडी, माणसे यांची सतत लगबग सुरू असते. दिवस रात्र टेकडी गजबजलेली असते, जागृत असते, प्रकाशमान असते. पावसामध्ये खतपाणी घातल्यासाठी बंदिस्त करण्यासाठी माणसांची ये जा सुरू असते. या टेकडीसारखी भाग्यवान टेकडी मी पाहिली नाही. या भाग्यवान टेकडीच्या मागे अनेक टेकड्यावर उतारावर हापूस आंब्यांची कलमे दिसत आहे. कमी जास्त प्रमाणात त्याही टेकड्या भाग्यवान आहेत. कोवळे काजू, जुन काजू त्यांच्या बिया काढून त्यातील गर विकणे जातात, निर्यात केले जातात. त्यांना प्रचंड मागणी आहे. त्यांना उत्कृष्ट दर मिळतो. काजूची झाडे असलेल्या टेकड्यांवरही रस्ते खिळवळलेले आहेत. त्याचेही भाग्य काही कमी नाही. काही टेकड्यांवर निरनिराळ्या प्रकारची जंगली झाडांची राई आहे. त्यामुळे या टेकड्या नेहमीच हिरव्यागार दिसतात. यामध्ये रानडुकरे, बिबट्या, वाघ, तरस अशी जंगली जनावरं आहेत. यांची शान काही वेगळीच. काही टेकड्यांवर केवळ गवत उगलेले आहेत. त्यावर हिरवा चारा खाण्यासाठी गुरे असतात. टेकडीवरील हिरवा चारा आणि त्यासाठी त्यावर आलेली निरनिराळ्या प्रकारची गुरे व त्यांना सांभाळणारी जांगडी म्हणजे गुराखी हे दृश्य मनोरंजक दिसते. काही टेकड्या करवंदे, तोरणे अशा निरनिराळ्या प्रकारच्या फळांच्या रानटी झुडपांची आच्छादलेली आहेत. एकूण काय, माझ्या आसपासच्या डाव्या बाजूला, उजव्या बाजूला, मागे सर्वत्र काही ना काही हालचाल, माणसांची ये जा, गुरांची ये जा होत असते. पाळीव जंगली प्राणी फिरत असतात, गुरे चरत असतात, वाघ तरस डरकाळ्या फोडीत असतात, पक्षी कुजून करीत असतात, घरटी बांधतात, वानर या झाडांवरून त्या झाडांना उड्या मारीत असतात. प्रत्येक टेकडीचं काही ना काहीतरी महत्त्व आहे. प्रत्येकाची काही ना काही शान आहे. प्रत्येकाचा काही ना काहीतरी उपयोग आहे. प्रत्येकावर काही ना काही उगवत आहे, वाढत आहे, पोसत आहे. हे सर्व पाहत असताना मला माझ्या अवस्थेबद्दल दुःख होते. माझी अवस्था अशी केव्हा झाली मला आठवत नाही. अशी अवस्था माझी केव्हा झाली, का झाली ते मला अंधुक कसे आठवते, परंतु नीटसे स्मरणात नाही. माझ्यावर गवत उगत नाही, जंगली झाडे नाहीत, जंगली किंवा पाळीव प्राणी कधीही माझ्या खांद्यावर बागडले नाहीत. कुणीही माझ्यावर काजूची, हापूस आंब्याची बाग करण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. गुरे, पक्षी, वानर, जंगली जनावरे, मोठी माणसे, लहान मुले सर्व मला वळसं मारून जातात. मला ती एवढी का घाबरतात कळत नाही. त्यांना मी काय खाणार आहे. मलाही माझ्या खांद्यावर गवत असावे, झुडूप असावीत, काजूची झाडे असावीत, जंगली झाडे असावीत, भात, वरी, नागरी या पिके घेतलेली असावी. पण मला सर्व टाळतात. माझ्याकडे कुणी फिरकत नाही. मला सर्व घाबरतात. मी त्यांना घाईने असे बहुधा त्यांना वाटत असावे की माझी भीती ही माझी दहशत, हा माझा वनवास केव्हा संपणार आहे कुणास ठाऊक. समुद्रावरील खारा वारा माझ्या अंगावरून जातो तो मला टाकीव नाहीत. पाऊस माझ्या अंगावर पडतो तो मला टाळीव नाहीत. पाण्याच्या आहोळे माझ्या अंगावरून वाहतात, परंतु कधीही ती आहोळे माती वाहून नेत नाहीत. तेलकट जागेवरूनही पाणी सरकत निघून जावे तसे पाणी माझ्या अंगावरून पसरून जाते. माझी माती भुसभुशीत आहेत, ती सकस आहे, कोणत्याही प्रकारचे पीक घेण्यास सामर्थ्य आहे. काजूची झाडे, हापूस आंब्याची झाडे, इतर अनेक प्रकारची झाडे यांना आश्रय देण्याचे, मजबूती देण्याचे, पालनपोषण करण्याचे सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. माझा उपयोग केव्हा होणार आहे कुणास ठाऊक. कोण माझा उपयोग करून घेणार आहे माहीत नाही. तुर्तास मी शापित आहे एवढं मात्र खरे. वर्षानुवर्ष मी जशी आहे तशी आहे. माझ्याकडे काहीही बदल होत नाही. या एकसुरीपणाला मी कंटाळले आहेत. मी कधीच काहीच परसवणारी नाही का. मी अशीच वांज राहणार का. माझ्या अंगाखाली से गुरे, पक्षी कधीच खेळणार नाही का. भोवतालच्या टेकड्यांकडचे वैभव बघत, समुद्राचा वारा, खारा वारा अंगावर घेत, पावसाचे पाणी अंगावर घेत मी माझ्या उत्कर्षाची वाट पाहत आहे. सुजलाम सुफलाम होण्याची वाट पाहत आहे. झोपलो की मला अजूनही नेहमी एक स्वप्न पडते. समुद्रकाठ ते शेजारी एक उघडी बोडकी ज्यावर काहीही उगवले नाहीत अशी एक टेकडी, ज्या टेकडीच्या भोवती अनेक टेकड्या,
त्या एका टेकडीच्या भोवतालच्या सर्व टेकड्या हिरव्यागार, फक्त टेकडीवर काही नाही. मी टेकडीवर बसलेला आहे. समोरून समुद्राची गार व भन्नाट वारा. स्वप्न पडले की मी दचकून जागा होतो. हे स्वप्न मला वारंवार का पडते असा विचार माझ्या मनात येतो. माझे बालपण कोकणात गेले. आमचे घर गाव समुद्रकाठी आहे. लहानपणी अनेक जण कमी जास्त प्रमाणात आंब्यांचा व्यवसाय करीत असताना मी बघत होतो. हापूस आंब्यांच्या बागा सर्वत्र पाहत होतो. आमची आंब्याची 4 झाडी होती. कधीतरी आपण असंही इतरांसाठी आणखी टेकडी घेऊन तिच्या उतरावर एक बाग तयार करावी असं मला त्यावेळी वाटत होते. नंतर मी BCom, MCom, CA झालो. काही दिवस मोठ्या फर्ममध्ये काम केले. अनुभव मिळाल्यानंतर स्वतःची फर्म काढली. भरपूर पैसा मिळवला. शून्यातून विश्व उभे केले. मुंबईला आता माझं मतलाबार हिलवर एक अतिशय फ्लॅट आहे. माझे वृद्ध आईवडील हल्ली माझ्याजवळच असतात. कुणाच्या आधाराशिवाय एकटे कोणात राहणे त्यांना शक्य नाही. बहुधा त्यावेळीच कधीतरी स्वतःच्या मालकीच्या हापूस आंब्याच्या कलमांची बाग उभी करण्याची सुप्त इच्छा स्वप्न रूपाने प्रकट होत असावी. रिकामी उजाड टेकडी त्यात कुठे येते ती कळत नाही. आजच्या टपालात मधूचे पत्र पाहून मला थोड्या विसराचा धक्का बसला. माझ्याकडे लँडलाईन आहे. मोबाईलही आईजवळ टॉवर झालेले आहे. जेव्हा गरज असेल तेव्हा किंवा आठवण झाल्यावर आम्ही एकमेकांना फोन करतो. मधू माझा लहानपणापासूनचा लंगोटू मित्र. मधू विसूची जोडी म्हणजे राम लक्ष्मणची जोडी असे सर्वजण लहानपणापासून म्हणत. दोघेही शाळेत बरोबर गेले. कॉलेजमध्ये बरोबर गेले. मी इथेच कोकणात राहिलो कारण आमची इस्टेट भरपूर होती. मी एकुलते एक असल्यामुळे ती इस्टेट मला सांभाळणे क्रमप्राप्त होते. मला त्यात आनंदही आहे. हल्ली सर्वत्र रस्ते पूल झालेले आहेत. मधू शहरात गेला. तिथे आणखी खूप काही शिकला. स्वतःच्या कर्तृत्व खूप मोठा झाला. मीही मुंबईला गेलो म्हणजे त्याच्याकडे आवर्जून जातो. तिथे राहतो. त्याला वेळ मिळाला तर तोही आमच्या घरी कोकणात येतो. त्याचे आईवडील इथे असताना तो वारंवार येत असे. हल्ली काका काकू मुंबईला त्यांच्याकडेच राहत असल्यामुळे तो क्वचितच इकडे येतो. मी त्याचे पत्र उघडून वाचण्यास सुरुवात केली. प्रिय विसू, आज रात्री मी तुला फोन करणार आहे. त्यावेळी सविस्तर बोलणे होईलच. मला लहानपणापासून एक स्वप्न पुन्हा पडते. कदाचित मी त्याबद्दल तुझ्याजवळ बोलत असेल. मला एक उजाड टेकडी दिसते. त्यावर मी एकटाच बसलेला असतो. आजूबाजूच्या सर्व टेकड्या हिरव्यागार आहेत. त्यावरही काही ना काही उगवलेले आहेत. काजू, आंबे, जंगली झाडे, शेती, गवत इत्यादी. मी जिथे असतो आहे तीच टेकडी उजाड आहे. ती टेकडी मी हिरवीगार करतो असे माझे स्वप्न आहे. समोर मला समुद्र दिसतो. मी बसलेल्या टेकडीच्या तिन्ही बाजूला असंख्य टेकड्या आहेत. त्यावरही काही ना काही उगवलेले आहेत. प्रत्यक्षात ही टेकडी आहे की नाही हे मला माहीत नाही. आपल्या गावाच्या उत्तरेला व दक्षिणेला तू सर्वत्र शोध घे. मला खात्री आहे की तू अशी टेकडी कुठे ना कुठे सापडले. ती उजाड टेकडी कुणाच्या मालकीची आहे पा. तो ती टेकडी विकण्याचा तयार आहे की नाही ते चौकशी कर. मला ती टेकडी विकत घ्यायची आहे. रात्री सविस्तर फोन करून. तुझा मधू. रात्री मधूचा फोन आला. टेकडीविषयी आणि इतर नेहमीप्रमाणे सविस्तर बोलणे झाले. दुसऱ्या दिवसापासून मी टेकडीच्या शोधाला सुरुवात केली. रात्री मधूचा फोन आला. टेकडीविषयी आणि नेहमीप्रमाणे इतर सविस्तर बोलणे झाले. दुसऱ्या दिवसापासून मी टेकडीच्या शोधाला सुरुवात केली. काल रात्री फोनच्या रिंग वाजली. फोन माझा मित्र वसूचा होता. त्या रात्री मी विसूजवळ बोलल्याप्रमाणे त्याने टेकडी शोध मोहीम सुरू केली होती. उजाड टेकडी सापडणे, परंतु तिच्या तिन्ही बाजूला हिरव्यागार टेकड्या नसते. कधी केवळ डाव्या बाजूला असते, कधी केवळ उजव्या बाजूला असते, कधी केवळ मागे असतं, कधी 4 बाजू हिरव्यागार टेकड्या असतं. उजाड टेकडी व तिन्ही बाजूला हिरव्यागार टेकड्या सापडणं, परंतु समोर समुद्रकाठ नसे. त्याचा शोध चालूच होता. मी सांगितल्याप्रमाणे टेकडी मिळेल की काय अशी शंका त्याच्या मागे लागली होती. शेवटी त्याला मला हवी तशी टेकडी मिळाली. तिचा मालक ती टेकडी विकण्यास तयार होता. अशी बदनाम, नापीक, उजाड भयान टेकडी असल्याजवळ ठेवून तो काय करणार होता? विसू तसाच चतुर. श्रीमंत मनुष्य टेकडी घेण्याला तयार आहेत आणि हीच टेकडी त्याला हवी आहे असे कळल्यावर मालकाने उगीच किंमत वाढवून सांगितली असती. विसूने टेकडीच्या मालकाला पुढील थाप मारली. एका व्यावसायिकाला समुद्रकाठी पर्यटकांसाठी रेस्टॉरंट, विश्रांतीगृह बांधायचे. तो मुंबईला राहतो. त्याने मला एक टेकडी बघायला सांगितले आहे. त्याला तिथे रिसॉर्ट बांधायचे आहे. समुद्रकाठीच टेकडी पाहिजे. याबद्दल तो आग्रही नाही. त्याला कुठलीही टेकडी चालणार आहे. समुद्राजवळ असला तरी चालेल. मीच त्याला समुद्र असण्याचे महत्त्व पटवून दिले. समोर समुद्र असल्यामुळे हॉटेलच्या बाल्कनीतून सतत समुद्राची गाज ऐकू येईल. चांदण्या रात्री चांदण्यांमुळे चमकत असलेली पाणी बाल्कनीतून दिसेल, खोलीतूनही दिसेल. त्यामुळे जास्त पैसे देऊन लोक राहायला तयार होतील हे त्याला पटवून दिल्यामुळे तो अशी उजाड बदनाम टेकडी विकत घेण्यास तयार झाला आहे. नाहीतर तो या टेकडीची खिडकी ऐकून दुसरीच कुठेतरी टेकडी बघ असे मला म्हणत होता. जास्त किंमत सांगितलं तर तो बिथरेल आणि दुसरी कोणतीतरी टेकडी आणखी कुठल्या तरी गावात विकत घेईल आणि रिसॉर्ट तिथे उभा करेल. मी फर्मची जबाबदारी असिस्टंटकडे सोपवून 2 दिवसांची निघणार होतो. अण्णासाहेब म्हणजेच मधूचे वडील. त्या दिवशी मधू अकस्मात जेवताना म्हणाला, अण्णा मी 4 दिवस आपल्या गावाला जाऊन येईल. मी उद्याच निघणार आहे. मधू अकस्मात गावाला जाण्यासाठी का निघाला असा प्रश्न मला पडला.
मी त्याला तसे विचारले. त्याने त्याचे स्वप्न सांगितले. हे स्वप्न त्याला नेहमी मधून पडते. तशी टेकडी कुठे आहे याची चौकशी करण्यासाठी त्याने विसूला सांगितले होते. त्याप्रमाणेच एक टेकडी विसूला मिळाली आहे. ती त्याच्या स्वप्नातील टेकडी असल्याने ती खरेदी करण्याचा त्याचा मानस आहे. त्या टेकडीवर हापूस आंब्याची बाग त्याला निर्माण करायची आहे असे तो म्हणाला. हे सर्व ऐकल्यावर का कोणा जाणे मला त्याला त्याच्या व आयुष्यातील एक सत्य सांगावेसे वाटले. आत्तापर्यंत आम्ही त्याला सांगावे असं वाटत असतानाही ते सत्य सांगायला धजलं नव्हतं. तो आम्हाला दुरावेल अशी सुप्त भीती कुठेतरी वाटत होती. परंतु आता ते सत्य सांगावे असं मला कुठून तरी वाटले. मी त्याला म्हणालो, तू आमचा मुलगा नाहीस. आम्ही गणपतीपुळ्याला देवदर्शनासाठी गेलेला असताना समुद्रकिनारा फिरताना तू आम्हाला सापडलास. तेव्हा तू सापडलास त्यावेळी तू बेशुद्ध होता. आम्ही तुझे आईवडील नातेवाईक शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पोलीस कंप्लेंटही दिली, वर्तमानपत्र जाहिरात दिली. तुझे आईवडील मिळाले नाही. तुला ताबा घेण्यासाठी कुणी नातेवाईकही आले नाही. शेवटी आम्ही तुला दत्तक घेतला. सर्व काही कायदेशीर केले. त्यावेळेस तू 3-4 वर्षाचा होता. आम्ही तुला आमचा मुलगा म्हणून वाढविला. आम्हालाही मूलबाळ नव्हते. गजाननाचा प्रसाद असे आम्ही तुला समजलं. ही गोष्ट कधीतरी केव्हा तरी कोणाकडून तरी तुझ्या कानावर कदाचित आली असती. आम्ही सत्य लपवून ठेवण्याबद्दल तुला त्यावेळी विषाद वाटला असता. म्हणून मी तू सर्व सांगायचे ठरवले. त्याला सख्खी हकीकत ऐकल्यावर किंचित धक्का बसला. धक्कलेतून सावरल्यावर पुढे तो म्हणाला, तुम्ही आत्तापर्यंत ही हकीकत मला न सांगितल्याबद्दल विषाद वाटून घेऊ नका. अण्णा, तुम्ही माझे वडीलच आहात. आई, तू माझी आईच आहे. जन्म देणाऱ्यापेक्षा वाढविणारा, संस्कार करणारा, पालनपोषण करणारा मोठा असतो. त्याला सत्य हकीकत सांगितल्यामुळे आमच्या मनातील आत्तापर्यंत असलेलं एक अस्पष्ट दडपण नाहीसं झाले. त्या दिवशी रात्री मधून मी येत आहे म्हणून फोन आला. म्हटल्याप्रमाणे तो लगेच दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याने कारने आला. बरेच दिवसांनी भेटल्यामुळे किती बोलू आणि किती न बोलू असे आम्हा दोघांनाही झाले होते. गप्पांमध्ये झोपायला खूप उशीर झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही ती टेकडी त्याच्या मालकीची होती त्याच्याकडे गेलो. नंतर आम्ही तिघेही ते टेकडी जिथे आहे जिथे गेलो. टेकडी 100% पसंत पडली असे मधूच्या चेहऱ्यावर दिसले. मधूने किंमत विचारली. थोडी घासाघीस झाल्यावर शेवटी 14 पक्का झाला. म्हणून त्याने 2 दिवस राहिले. त्या दिवशी मी आश्चर्यचकित झालो. आत्तापर्यंत कित्येक वर्षात कुणीही मनुष्य येऊन माझ्या खांद्यावर खेळला नव्हता. एखाद्याने तरी हिंमत केलीच तर तो कसा कोण जाणे, परंतु गडबडत पायथ्याला जात असे. बहुधा माझ्या खांद्यावर खेळणारे हे 5 आत्मे यात ढकलून देत असावेत असा माझा संशय. त्या दिवशी 3 माणसे माझ्या अंगावर येऊन बसली. त्यातील एकाला भीती वाटत असलेली दिसली. दुसरे 2 जण निर्धास्त होते. माझ्या आश्रयाला असलेले ते आत्मे त्यांनाही ढकलून देणार असे मला वाटत होते. परंतु प्रत्यक्षात असं काही घडले नाही. सर्वत्र सामसूम होते. माझी मालकी कुणाकडे आहे त्याचे मला काही सुतक नव्हते. माझा ध्यास एकच होता की मी हिरवीगार कधी होईल. दुसऱ्या दिवशी पुन्हा 2 जण माझ्या खांद्यावर येऊन बसले. ते 2 मित्र होते, विश्या व मथ्या, म्हणून ते एकमेकांना संबोधित होते. यावेळी त्या आत्म्यांनी या दोघांना ढकलून दिले नाही. त्या दोघांच्या बोलण्यातून माझ्या अंगावर एक कमलाची बाग उभी करण्याचे त्यांचे स्वप्न आहे असे माझ्या लक्षात आले. मी हरिभरी होणार, माझे हिरवेगार होण्याचे स्वप्न पूर्ण होणार. त्यामुळे मी पुलकित झाले. मनासारखी टेकडी मिळाल्यामुळे माझ्या आनंद गगनात मावेना. मला स्वप्न जशी टेकडी दिसत असे तशीच ही बरोबर होती. तिन्ही बाजूला हिरवेगार डोंगर होते. समोर समुद्र होता. स्वप्नात जसा खरा वारा अंगावर येत असे तसाच तेथे येत होता. या टेकडीचे आकर्षण मला का आहे हे मात्र मला कळत नव्हते. त्या रात्री मला त्याचा उलगडा झाला. स्वप्नात 2 व्यक्ती आल्या. दोघांनीही मला मधू आणि हाक मारले. ती दोघे माझे रक्ताचे आईवडील होते. त्यांच्या बोलण्याप्रमाणे आम्ही सर्व स्टीमरने जात होतो. अकस्मात मोठे वादळ झाले. स्टीमर लाटेमुळे उपडे झाले. ती सर्व एका सापडलेल्या उपड्या होडीवर चढून बसली. त्या टेकडी समोरील खडकावर येऊन ती होडी आदळली. तेव्हापासून ती 5 जणे त्या टेकडीवर माझी वाट पाहत आहे. मी फेकलो गेलो. त्यानंतर कुठे गेलो माझे काही झाले नाही. त्यांना माहीत नव्हते. इतक्या वर्षानंतर मी एवढा मोठा झालेला असूनही त्यांनी मला बरोबर ओळखले आणि म्हणूनच ते रात्री माझ्या स्वप्नात आले. माझी आई म्हणाली, बाळ मधू, आपण 6 जण, तुझे 2 भाऊ, 1 बहीण व बाबा आणि मी मुंबईहून गोव्याला स्टीमर जात होतो. तसा समुद्र शांत होता. पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस होते. अकस्मात 3 मोठ्या लाटा आल्या. जहाज बुडाले. आम्ही चौघे एका उघड्या होडीवर चढून बसलो होतो. मी दोघांना व बाबांनी दोघांना कपड्याने आमच्या छातीजवळ घट्ट बांधून ठेवले होते. तुला आमच्याबरोबर घेण्याचा अगोदरच तू कुठेतरी दिसत नाही असं झालं. आम्ही उघड्या होडीवर लटकून तरंगत होतो. तेवढ्यात आणखी एक प्रचंड लाट आली आणि आमची होडी एखाद्या कसपटासारखी त्या टेकडीच्या खाली दाबून गेली. तरीही तू आम्हास कुठेतरी भेटशील अशी खात्री आम्हाला वाटत होती. त्या टेकडीवर आम्ही तुझी वाट पाहत होतो आणि तू आम्हास भेटलास. तू दुरावल्यामुळे आम्ही क्रोधित झालो होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या जीवसृष्टीला आम्ही टेकडीवर येऊ देत नव्हतो. तू आल्याबरोबर आम्ही तुला बरोबर ओळखले. त्यामुळेच तुझ्याबरोबर असलेल्या दोघांनाही आम्ही टेकडीवर येऊ दिले. तिला आणखी काहीतरी मला सांगायचे होते, परंतु तेवढ्यात घड्याळाचा गजर झाल्यामुळे मी स्वप्नातून जागा झालो. मी रोज रात्री आई स्वप्नात येईल आणि त्या रात्री अपुरी राहिलेली तिचे मनोगत पूर्ण करेल म्हणून वाट पाहत होतो.
मी रोज आतुरतेने झोपत असे, पण ती स्वप्नात येत नसे. ती स्वप्नात न येता प्रत्यक्ष मनुष्यरूप धारण करून जरी मला भेटली असती तरी चालले असते. मला असे वाटू लागले की आपण या टेकडीवर गेले पाहिजे. ती तिथे मला नक्की भेटेल. 3-4 रात्री तशाच गेल्या तरीही माझी आई माझ्या स्वप्नात आली नाही. अंतर लांब असले तरी वेळ काढून शक्य तितक्या लवकर टेकडीवर जाणे मी निश्चित केले. मी माझ्या ओळखीच्या एका आर्टिकेस्टरला बोलाविले. टेकडीचा चारी बाजूंनी घेतलेला फोटो त्याला दाखविला. एकूण किती एकर क्षेत्रफळ आहे तेही सांगितले. टेकडीचे स्वरूप कसे असावे असे मला ते त्यांनी सांगितले. मी टेकडीचे 3 भाग कल्पिले होते. एका भागात हापूस आंब्याच्या कलमांची बाग, दुसऱ्या भागात काजूची आणि तिसरा भाग जंगली झाडे असावी. टेकडीच्या माथ्यावर एक हनुमान मंदिर असावे. मंदिराला जाण्यासाठी अर्थातच रस्ता असावा. सर्व टेकडीवर चारी बाजूने रस्ता गेलेला असावा. त्यामुळे मोटारीने सर्वत्र व्यवस्थित फिरता येईल. माझ्या मनातील चित्र त्याला प्रत्यक्षात उभे करायचे होते. त्यांनी प्रत्यक्ष टेकडीला भेट द्यावी अशी नंतर आपली योजना कागदावर उतरावी असे मी त्याला सांगितले. 2च दिवसात तो टेकडी पाहण्यासाठी रवाना झाला. विसूला फोन करून मी त्याला आर्किटेक्चर येत आहे, त्याला सर्व मदत कर असे सांगितले. त्या रात्री पुन्हा आई माझ्या स्वप्नात आली. यावेळी बापा व माझे भावंडे मला भेटण्यात आले. त्या सर्वांना पाहून मला खूप आनंद झाला. आई म्हणाली, या जगात शाश्वत असे काहीच नाही जे मला माहीत नाही. तुझ्या भेटण्याच्या तीव्र इच्छेमुळे अपघाताने आम्ही या योनीमध्ये राहिलो. आम्हाला भेटल्यास आमची इच्छा पूर्ण झाली. तू सुखाचा आहे. तुला चांगले आईवडील मिळाले हे पाहून आम्हाला आनंद होत आहे. तुझी पत्नी आमची सुनबाई हिला पाहून व नातवंडांना पाहून आम्हाला परमानंद झाला. त्यांच्याशी बोलत आले असते तर आनंद झाला असता, परंतु आम्हाला आमच्या मर्यादा आहे. आम्ही त्यांना भेटू शकत नाही. आता आम्ही फार काळ या योनीमध्ये राहू वाटत नाही. आम्ही सर्व टेकडीवर भटकत होतो. आता तू टेकडी विकसित करीत आहेस ही फार चांगली गोष्ट आहे. मी नेहमीच हनुमानाची उपासना करीत आले. शनिवारचा उपवास केला. हनुमान दर्शनाशिवाय तोंडात पाणी घेत नाही. तीच उपासना तुझ्या रक्तामध्ये आली आहे. तू टेकडीच्या माथ्यावर हनुमान मंदिर बांधत आहेस ही फार चांगली गोष्ट आहे. टेकडी हिरवीगार असल्याचे तुझे स्वप्न फार आहे. त्या आमच्यामुळे टेकडीवर दहशत निर्माण झाली. आम्ही सर्व टेकडी उजाड व भकास केले. सभोवतालचे टेकडे हिरव्यागार असतात. आपण असे उजाड काय याचे वैषम्य टेकडीला वाटत आहे. आम्ही आत्तापर्यंत उन्हात पावसात राहिलो. आम्ही जर या योनीमध्ये असले तरीही आम्हाला आसरा असावा असे वाटते. समुद्राच्या बाजूला टेकडीच्या पायथ्याला तू आमच्यासाठी एक छोटेसे घर बांध. आमची वेळ येईपर्यंत आम्ही त्यात राहू. टेकडीवर येणाऱ्या जाणाऱ्यांना रिसॉर्टमध्ये राहण्याच्या मंदिराला भेट देण्याना आमचा त्रास होणार नाही. यथावकाश आम्ही घर सोडून गेलो तरी ते आमचे स्मारक म्हणून राहील. तू यशस्वी हो, आनंदी राहा. कधीतरी माझे भाग्य उजळे असे मला कधीही वाटले नव्हते. त्या दिवशी 3 इथे बसून बोलत होते. त्यातील एका बाबाने मला विकत घेतले आणि तेव्हापासून भाग्य उजळण्यास सुरुवात झाली. यापूर्वी जो कोणी येथे येण्याचे धाडस करीत असे त्याला गडगडत पायथ्याला जावे लागे. माणसाच्या बाबतीत हे जितके खरे होते तितकेच प्राण्यांच्याही बाबतीत खरे होते. त्यामुळे सर्व प्राणी मला वळसा घालूनच जात असत. माझ्यावरील आकाशात एकही पक्षी उडत नसे. कोणतेही गवत उगत नसे. आजूबाजूचे जीवन फुलताना विस्तारताना दिसत असे. माझेही इथे मात्र कधीही नसे. त्या दिवसापासून माझ्या आश्रयाला आलेले ते तृप्त आत्मे शांत झाले. त्यांनी त्रास देण्याचे सोडले. आता ते कुणालाही माझ्या खांद्यावर खेळून वागळून नाचू फिरू देत होते. थोड्याच दिवसात माझ्या आमूलाग्र बदल होऊ लागला. माझ्या पायथ्याला समुद्र किनाऱ्यालगत एक सुंदर संगमरवरी घर उभे राहिले. माझ्या अंगावर फिरणारे अतृप्त आत्मे त्या घरात राहू लागले. नंतर एके दिवशी मी पाहिले ते सर्व आत्मे कुठेतरी निघून गेले होते. बहुधा ही माणसं सद्गती की काय म्हणतात ही त्यांना मिळाली असेल. एखाद्या सापाच्या वेटोळ्यासारखे सुंदर डांबरी रस्ता माझ्या अंगाभोवती तयार झाला. समुद्राकडे तोंड करून एक बंगली माथ्यावर बांधण्यात आली. त्या बंगलीत त्या आत्म्याचा तो लाडला बाबा त्याची पत्नी मुलांसह मधून राहण्यासाठी येण्यास सुरुवात झाली. एका बाजूला कलमाची बाग, दुसऱ्या बाजूला काजूची बाग व तिसऱ्या बाजूला निरनिराळ्या वृक्षांची घनदाट जंगले उभी राहिली. टेकडी एखाद्या रंगीबेरंगी वृक्षांनी आच्छादलेल्या पिरॅमिडसारखी दिसू लागली. जवळजवळचे 2 ते 3 वर्ष विकास काम चालले होते. देखभाल तर अजूनही चाललेलीच असते. त्या लाडक्या बाबाजवळ खूप पैसा असावा. माझ्यावर त्याचे निरतिशय प्रेम असावे. मी हिरवीगार व्हावी म्हणून त्याने अतोनात पैसा खर्च केला. आता वानर माझ्या खांद्यावर खेळतात. पक्षी आकाशातून उडतात. झाडावर येऊन बसतात. घरटी बांधतात. सकाळ त्यांची किलबिल चाललेली असते. ते संगीत ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. एकेकाळी मी इतर टेकड्यांकडे अस्वस्थतेने पाहत होते. आता इतर माझ्याकडे असूयेने पाहतात. मी इतकी सुंदर, इतकी देखणी, इतकी आकर्षक झाले आहे की सर्वजण माझा हेवा करतात. कित्येक वर्षे मी जी अवहेलना सहन केली, मी जे दुःख भोगलेस त्याचा पुरेपूर वचपा आता निघत आहे. आता माझे नावसुद्धा बदलले आहेत. पूर्वी मला भूताची टेकडी म्हणून म्हटले जात असे. हल्ली माझा उल्लेख हनुमान टेकडी म्हणून केला जातो. ज्याचा शेवट गोड ते नेहमीच गोड असतं. अशा प्रकारे आपण ही भूताची टेकडी असा नवीन व्हिडिओ बघितला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी काही तुमची फरमाईश असेल तर तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.